भावानं हे उचललं पाहिजे. तुम्ही तर पाळायचंच आहे. आज आमच्या कित्येक लेकी हिंजवडीच्या आयटी पार्क मध्ये आहेत, पण पायात न घालता, भले त्या जीन्स आणि लेगिन्स घालत असतील, पण पायात न घालता हिंजवडीच्या पार्कमध्ये आयटी क्षेत्रात जातात. संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून अनवाणी पायाने जातात. माझ्या भगिनी, माझ्या लेखी जर लाजत नसतील तर तुम्ही मी सुद्धा लाजलं नाही पाहिजे. तापलेल्या तव्यासारख्या रस्त्यावरून चालताना संभाजी महाराजांना वेदना कळली पाहिजे. डोक्यावरचे केस बालाजीला जाऊन उतरतात. एखाद्या कोणाला गजनीसारखा चित्रपट आला की त्या हिरोची स्टाईल करण्याकरता सलूनमध्ये जाऊन बसतात. आपल्या बापांचा बाप गेला त्याच्यासाठी केस उतरवायला लाज नाही वाटली पाहिजे. बालाजीचं कर्ज फेडू नका. आपल्या बापाचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर, संभाजी महाराज, ते उतरवायचे आपल्याला. त्यासाठी मुंडन केलं पाहिजे. त्यासाठी महिनाभर मांसाहार प्रिय आहे, मांसाहार करणार नाही. महिनाभर मी गोड खाणार नाही. महिनाभर मी चहा पिणार नाही. महिनाभर गादीवर झोपणार नाही. या महिन्यात टीव्ही चित्रपट बघणार नाही. नवीन कपडे घालणार नाही. मिष्टान्न खाणार नाही. एक वेळ जेवणार. असणारे व्यसन सोडणार. संभाजी महाराज व्यसनी असते तर 30 दिवस रोज एक नवा मृत्यू पत्करू शकले असते का? नाही, कारण व्यसनानं शरीर दुबळं होतं. लक्षात घ्या, संभाजी महाराज कधीही व्यसनी नव्हते. आणि म्हणून संभाजी महाराजांसाठी असलेलं व्यसन सोडा. कदाचित 21 दिवसानंतर तुमचं व्यसन कायमचं दूर जाईल. व्यसनमुक्तीचा बोर्ड हातात न घेता सुद्धा व्यसनमुक्ती करण्याचं सामर्थ्य. फाल्गुनी अमावस्ये दिवशी संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे केले गेले. पहिरण तोडावी एवढ्या सहजतेने टाचेकडून डोक्याकडे तुकडे केले आणि वडुवृक्षाच्या माळावरती खुल्या कुत्रणा खाण्यासाठी फेकून देण्यात आले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी. भावानो, आपल्या घरी कुणी गेलं की आपण 13 दिवस सुतक पाळतो की नाही? या कालावधीत आपण काही गोड खातो का? पायात घालतो का? गादीवर झोपतो का? असणारे व्यसन करतो का? नवे कपडे घालतो का? नाही. घरातला मनुष्य गेला तर 13 दिवस सुतक पाळता. पण आपण सगळे आज हिंदू म्हणून कुणामुळे आहोत? संभाजी महाराजांच्यामुळे आहोत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती असा मृत्यू पत्करला नसता, असं बलिदान झालं नसतं तर आज तुम्ही मस्तकावरती तिलक लावून, माता भगिनीच्या मस्तकावर सौभाग्याचा तिलक, गळ्यामध्ये मंगळसूत्र, दारामध्ये तुळस, मंदिरातले कळस, गोठ्यातली गाय, घरातली माय शिल्लक राहिली असती का? नाही. मग आज प्रत्येक हिंदू मात्राचं कर्तव्य नाहीये का की आमच्या दुसऱ्या छत्रपतींचं श्राद्ध, दुसऱ्या छत्रपतीनं श्रद्धांजली, दुसऱ्या छत्रपतीनं नैवेद्य पाळणं आमचं काम आहे की नाही? ज्यांच्यामुळं आम्ही आज हिंदू आहोत, ज्यांच्यामुळं आमच्या पिढ्या सुरक्षित आहेत, ज्यांच्यामुळं आमच्या दारात